सोलापूरमध्ये राजकीय वादामधून दोन गटांमध्ये राडा झालेला आहे। भाजपच्या माजी नगरसेवकांनी मनसे पदाधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे। शंकर शिंदेनी हत्या केल्याचा सरवदेंच्या नातेवाईकांचा आरोप आहे। 11 संशयितांपैकी 4 जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे। सोलापुरात राजकीय वादातून दोन गटांमध्ये राडा झालाय। मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय। भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे आणि पत्नी शालन शिंदेंनी हत्या केल्याचा आरोप नातेवाईक प्रशांत इंगळे यांनी केलाय। बाळासाहेब सरवदे यांच्या बहिणी भाजपकडून सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून इच्छुक होत्या, मात्र या ठिकाणी भाजपकडून शंकर शिंदेंच्या पत्नी शालन शिंदेंना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे सरवदेंच्या बहिणींनी अपक्ष अर्ज भरला। अर्ज मागे घेण्यासाठी शंकर शिंदेंकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। यानंतर सरवदेंच्या बहिणींनी अर्ज मागे घेतलाय। यानंतर बाळासाहेब सरवदे भावासह शंकर शिंदेंच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले। यावेळी सरवदेंची हत्या करण्यात आली असा आरोप प्रशांत इंगळे यांनी केलाय। बाळासाहेब सरवदे ज्यावेळी त्याला कळलं असं थोडी दुपारी भादापै झाली, हा का झाली, असं काय केलं म्हणून त्यानं त्याचा भाऊ दोघं जण शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेले ऑफिस पैसे त्याला बोलत असताना त्यांनी आमदाराला फोन केला, नगरसेवकाला किरण देशमुखांना फोन केला असं त्यांच्या भावाला सांगितलेलं आहे। फोन केल्यानंतर ह्या सर्व त्यांच्या पैशाचे काही लोक आहेत, ह्यांनी त्याला घेटा धरून मारून सर्वांना त्याच्या ह्यामध्ये गुप्ती काय चाकू घातलात, काळजामधून जाग्यावर रिपीट झाला। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार आणि अधिकृत उमेदवारामध्ये फ्रीस्टाईल राडा झाला। अर्ज माघारी घेण्यासाठी जात असताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून आल्याचा आरोप आहे। राड्यानंतर बंडखोर वंदना बिरारी यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला। पैसे देऊन तुम्ही तिकीट आणता आणि दुसऱ्यांना माल दाखवता, ये तू आता चौकात तुला कशी वाटत पडते? मी ओपन चॅलेंज करते वंदना बिरारी, नाही पाडलं तर वंदना बिरारी नावाची नाही। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार आणि अधिकृत उमेदवारांमध्ये फ्रीस्टाईल राडा झाला। ये तू आता चौकात तुला कशी वाटत पडते? मी ओपन चॅलेंज करते वंदना बिरारी, नाही पाडलं तर वंदना बिरारी नावाची नाही। प्रभाग क्रमांक 31D मधून भाजपची अधिकृत उमेदवारी बाळकृष्ण शिरसाट यांना मिळाली। याच प्रभागातनं भाजपच्या देवानंद बिरारी यांनी बंडखोरी करत अर्ज भरला होता। अर्ज माघारी घेण्यासाठी देवानंद बिरारी आणि त्यांच्या पत्नी वंदना बिरारी जात असताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून आल्याचा आरोप बिरारी कुटुंबानं केला। या राड्यानंतर वंदना बिरारी यांचा रुद्रावतार बघायला मिळाला। अरे उमेदवार आहे तू, लाज वाटायला पाहिजे। पंचायत दिलेले त्याला संयम नाही, काही नाही। पैसे देऊन तुम्ही तिकीट आणता आणि दुसऱ्यांना माल दाखवता, ये तू आता चौकात तुला कशी वाटत पडते? मी ओपन चॅलेंज करते वंदना बिरारी, नाही पाडलं तर वंदना बिरारी नावाची नाही। समजलं तुला? अरे उमेदवार असे असतात, उमेदवार आहे ना तो, उमेदवाराने असं टाकायचं असतं का? आणि बीजेपी जाणार संस्काराचा पत्ता वंदना बिरारी यांच्या रुद्रावतारानंतर पोलिसांनी त्यांना शांत केलं, पण बिरारींनी शिरसाटांचे संस्कार काढले। दुसरीकडे बाळकृष्ण शिरसाट यांनी मात्र या आरोपांवरून हात झटकले।
पक्षाची उमेदवारी न मिळाल्याचा राग माझ्यावरती काढला जात असल्याचा आरोप शिरसाटांनी बिरारींवर केला. अहो दादा, मी आणि माझे पती माझ्या माघारीसाठी चालले आणि मी ह्यांना बघतो समोरून लगेच त्यांच्याकडे बघतोय. मी यांना म्हटलं सोडून दे विषय. लगेच आला मागून. ही पद्धत आहे वागायची उमेदवाराची. ही पद्धत आहे का? हा, लगेच मागून आला आणि यांना धरायला लागल्यावर ते कार्यकर्ते झाले. मी मागून पळाले. कोण आहेत आलम शिरसाट बद्दाम माणूस आहे. बद्दाम, त्याला कोणी मतदान करू नका. त्यांना उमेदवारी मिळाली नाही, राग येणं हे साहजिक आहे. ही गोष्ट मी पण मान्य करतो आणि ते एक ज्येष्ठ नेते आहे, ते हक्काने माझ्याशी बोलले. हल्ला केला असं त्यांचा हल्ला वगैरे कोणी काहीच, कुठल्याही शिवीगाळ वगैरे काहीच झालेली नाहीये, कुठल्या प्रकारचा हल्ला झालेला नाहीये. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. नाशिकमध्ये महाजनांच्या भेटीनंतर सुद्धा मुकेश शहाणे बंडखोरीवर ठाम राहिले. तिथे नागपुरात कार्यकर्त्यांनी भाजपच्या बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरामध्ये कोंडलं. बंडखोरी जमवण्यासाठी फडणवीसांकडनं फोनाफोनी देखील करण्यात आली. मंत्री गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही मुकेश शहाणे बंडखोरीवर ठाम आहेत. काल त्यांनी नाशिकमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं. सुधाकर बडगुजर यांच्या घरात 3 जणांना उमेदवारी मिळाल्यामुळे मुकेश शहाणे नाराज झाले होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र सुधाकर बडगुजर आणि मुलगा दीपक बडगुजर हे रिंगणात आहेत. त्यामुळे आता दीपक बडगुजर विरुद्ध मुकेश शहाणे असा थेट सामना रंगणार आहे. मुकेश शहाणे सुद्धा आमच्या कुटुंबातलाच आहे. तो काही प्रकार व्यक्ती नाही आहे, तो भाजपाचाच व्यक्ती आहे. ज्या पद्धतीने एबी फॉर्ममुळे ज्या गोंधळ झाला आहे, निश्चितपणाने त्याच्यावरती अन्याय झाले, त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो. काल माझी तुम्ही रॅली बघितली असेल. हे सगळं स्वयंभू लोक माझ्या पाठीशी उभे आहेत. मी त्यांच्या जोरावर अपक्ष निवडणूक लढवणार. ह्या घराणेशाहीला थांबवायला मला माहिती आहे, इथली जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. नागपुरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक 13D मध्ये भाजपमध्ये नाट्य पाहायला मिळालं. उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार किसन गावंडे यांना कार्यकर्त्यांनी राहत्या घरामध्ये बंद करून ठेवलं. यानंतर भाजप नेते परिणय फुके यांनी हस्तक्षेप केला आणि गावंडेंना घरातून बाहेर काढलं. भाजपच्या आदेशानुसार किसन गावंडेंनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला. मी कार्यकर्त्यांच्या मताची सहमत आहे. कार्यकर्त्या भावनेचा आदर आहे. मी कार्यकर्त्याची मताची सहमत आहे. कार्यकर्त्यांचं मी मत मांडणार आहे आणि कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे हे पक्षाच्या नेत्यांचं काम आहे आणि निश्चितच ते कधी कधी ते थोडं तीव्र होऊन जातात, उग्र होऊन जातात, पण ते सगळे एक दिवसात शांत होतील ही मला खात्री आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी फोन करत बंडखोरांची मनधरणी केली. साहित्य संमेलनाच्या मंचावर फडणवीसांनी बंडखोर उमेदवारांशी संवाद साधला. यानंतर काही बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घेतली. बंडखोरी शमवण्यासाठी फडणवीसांनी अनेकांना फोनाफोनी केली. मुंबईमध्ये एकूण 20 बंडखोर आहेत. त्यामधील 14 बंडखोरांनी अर्ज मागे घेतले, तर 6 उमेदवारांची बंडखोरी अजूनही कायम आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 69 बंडखोर आहेत. त्यापैकी एकूण 54 बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत, तर 15 जणांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. तर नागपूर महापालिकेमध्ये एकूण 15 जणांनी बंडखोरी केली आहे. त्यापैकी 6 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत, तर 9 जण निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही, पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो. त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे. त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो. त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो. आणि मात्र मी तसा बहुश्रुत आहे, त्याच्यामुळे फोनवर बोलतानाही इथे काय बोलणं चाललं होतं याच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं, हे देखील या निमित्ताने सांगतो.
आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कुणी बंडखोरी केली आणि कुणी अर्ज मागे घेतले ते आपण पाहूयात। मुंबई भाजपात या उमेदवारांची बंडखोरी कायम। वॉर्ड क्रमांक 60 मधून दिव्या ढोले या बंडखोर उमेदवार आहेत, तर सायली कुलकर्णी या अधिकृत उमेदवार। वॉर्ड 173 मध्ये शिल्पा कुळुसकर यांनी बंडखोरी केली आहे, तर पूजा कांबळे या अधिकृत उमेदवार आहेत। वॉर्ड क्रमांक 205 मधून जान्हवी राणे बंडखोर उमेदवार आहे, तर वर्षा शिंदे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 177 मधून नेहल शहा बंडखोर उमेदवार आहेत, तर कल्पेशा जेसल कोठारी अधिकृत उमेदवार आहेत। वॉर्ड क्रमांक 180 मधून जान्हवी पाठक या बंडखोर उमेदवार आहेत, तर तृप्ती विश्वासराव यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात अजूनही बंड कायम आहे। प्रभाग क्रमांक 193 मधून शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी, तर ठाकरेंच्या 197 वॉर्ड मधून श्रावणी देसाई यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिलाय। प्रभाग क्रमांक 196 मधून संगीता जगताप यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे, तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात बंड थंड करण्यास ठाकरेंची सेना अपयशी ठरली आहे। प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव यांच्या प्रभागातील शाखा प्रमुख विजय इंदुलकर यांचा देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार आहे। तर प्रभाग क्रमांक 205 मधून ठाकरेंच्या सेनेच्या दिव्या बडवे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही। या प्रभागात मनसेकडून सुप्रिया दळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 106 मधून अपक्ष म्हणून सागर देवरे ही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, तर प्रभाग क्रमांक 169 मधून ठाकरेंच्या सेनेच्या प्रवीणा मोराजकर यांच्या विरोधात कमलाकर नाईक यांनी बंड पुकारलाय। नाशिक भाजपात या उमेदवारांची बंडखोरी कायम। वॉर्ड क्रमांक 1 मधून अमित घुगे हे बंडखोर उमेदवार आहेत, तर अरुण पवार हे अधिकृत उमेदवार आहेत। वॉर्ड क्रमांक 3 मधून रुची कुंभारकर या बंडखोर उमेदवार आहेत, तर मच्छिंद्र सानप हे अधिकृत उमेदवार आहेत। वॉर्ड क्रमांक 6 मधून अशोक मुर्तडक हे बंडखोर उमेदवार आहेत, तर गुरमीत बग्गा यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 10 मधून शशिकांत जाधव हे बंडखोर उमेदवार आहेत, तर समाधान देवरेंना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 29 मधून मुकेश शहाणे हे बंडखोर उमेदवार आहेत, तर दीपक बडगुजर हे अधिकृत उमेदवार आहेत। वॉर्ड क्रमांक 28 मधून दिलीप दातीर हे बंडखोर उमेदवार आहेत, तर शरद पडोळ यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 20 मधून अंबादास पगारे बंडखोर उमेदवार आहेत, तर संभाजी मोरुसकर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 18 मधून मीरा हांडगे बंडखोर उमेदवार आहेत, तर ज्योती माळवे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। शिवडीतील 7 अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। शिवडीमधून शलाका पाटील यांनी वॉर्ड क्रमांक 203 मधून अर्ज मागे घेतलाय, तर वॉर्ड क्रमांक 203 मधून तृप्ती गणेश आडविरेकर, वॉर्ड क्रमांक 203 मधूनच आकांक्षा गावडे, वॉर्ड क्रमांक 205 मधून दीप्ती माळकर, वॉर्ड क्रमांक 202 मधून निलेश राणे, वॉर्ड क्रमांक 206 मधून शेखर मोकल, वॉर्ड क्रमांक 206 मधून राहुल यादव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। तर वरळीमध्ये प्रभाग क्रमांक 199 मधून रत्ना महाले, प्रभाग क्रमांक 199 मधूनच सरसू सेपुरी आणि प्रभाग क्रमांक 196 मधून रोहिणी खंडाळे, प्रभाग क्रमांक 193 मधून निकिता गडशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। पक्षाचा एबी फॉर्म घेणाऱ्या उद्धव कांबळेंनी निवडणुकीमधून माघार घेतली आहे। अन्याय होऊ देणार नाही असं शिंदेंनी आश्वासन दिल्याचं उद्धव कांबळे म्हणाले। अर्ज माघारीनंतर उद्धव कांबळेंना अश्रू अनावर झाले। पुण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे अर्ज गिळणारे उमेदवार उद्धव कांबळेंनी अखेर माघार घेतली। प्रभाग क्रमांक 36 मधून उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यांच्याच पक्षातल्या मच्छिंद्र ढवळेंचा एबी फॉर्म उद्धव कांबळेंनी गिळला होता। पुण्यात गुरुवारी झालेल्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी थेट कांबळेंची दखल घेतली। यावेळी अन्याय होऊ देणार नसल्याचं शिंदेंनी कांबळेंना आश्वासन दिलंय। यावेळी उद्धव कांबळेंना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले होते। तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तू एकनिष्ठ कार्यकर्ता आहे शिवसेनेचा, अनेक वर्षापासून तू तिथे काम करतोस। शिंदे साहेब हे अनाथांचे नाथ एकनाथ आहेत। माझ्यासारख्या गोरगरीब कष्टकऱ्यावरती कधीच अन्याय होऊन देणार नाहीत याची मला शाश्वती आहे 100%। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या विरोधामध्ये थेट लढाई असल्याचं अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं। दोन्ही राष्ट्रवादींची लढाई थेट भाजपच्या विरोधात आहे असं अजित पवार म्हणाले आहेत।
दिवशी कुणी बंडखोरी केली आणि कुणी अर्ज मागे घेतले ते आपण पाहूयात. मुंबई भाजपात या उमेदवारांची बंडखोरी कायम. वॉर्ड क्रमांक 60 मधून दिव्या ढोले या बंडखोर उमेदवार आहेत, तर सायली कुलकर्णी या अधिकृत उमेदवार. वॉर्ड 173 मध्ये शिल्पा कुळुसकर यांनी बंडखोरी केली आहे, तर पूजा कांबळे या अधिकृत उमेदवार आहेत. वॉर्ड क्रमांक 205 मधून जान्हवी राणे बंडखोर उमेदवार आहे, तर वर्षा शिंदे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 177 मधून नेहल शहा बंडखोर उमेदवार आहेत, तर कल्पेशा जेसल कोठारी अधिकृत उमेदवार आहेत. वॉर्ड क्रमांक 180 मधून जान्हवी पाठक या बंडखोर उमेदवार आहेत, तर तृप्ती विश्वासराव यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात अजूनही बंड कायम आहे. प्रभाग क्रमांक 193 मधून शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी, तर ठाकरेंच्या 197 वॉर्ड मधून श्रावणी देसाई यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिलाय. प्रभाग क्रमांक 196 मधून संगीता जगताप यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे, तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात बंड थंड करण्यास ठाकरेंची सेना अपयशी ठरली आहे. प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव यांच्या प्रभागातील शाखा प्रमुख विजय इंदुलकर यांचा देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार आहे. तर प्रभाग क्रमांक 205 मधून ठाकरेंच्या सेनेच्या दिव्या बडवे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. या प्रभागात मनसेकडून सुप्रिया दळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 106 मधून अपक्ष म्हणून सागर देवरे ही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. तर प्रभाग क्रमांक 169 मधून ठाकरेंच्या सेनेच्या प्रवीणा मोराजकर यांच्या विरोधात कमलाकर नाईक यांनी बंड पुकारलाय. नाशिक भाजपात या उमेदवारांची बंडखोरी कायम. वॉर्ड क्रमांक 1 मधून अमित घुगे हे बंडखोर उमेदवार आहेत, तर अरुण पवार हे अधिकृत उमेदवार आहेत. वॉर्ड क्रमांक 3 मधून रुची कुंभारकर या बंडखोर उमेदवार आहेत, तर मच्छिंद्र सानप हे अधिकृत उमेदवार आहेत. वॉर्ड क्रमांक 6 मधून अशोक मुर्तडक हे बंडखोर उमेदवार आहेत, तर गुरमीत बग्गा यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 10 मधून शशिकांत जाधव हे बंडखोर उमेदवार आहेत, तर समाधान देवरेंना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 29 मधून मुकेश शहाणे हे बंडखोर उमेदवार आहेत, तर दीपक बडगुजर हे अधिकृत उमेदवार आहेत. वॉर्ड क्रमांक 28 मधून दिलीप दातीर हे बंडखोर उमेदवार आहेत, तर शरद पडोळ यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 20 मधून अंबादास पगारे बंडखोर उमेदवार आहेत, तर संभाजी मोरुसकर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 18 मधून मीरा हांडगे बंडखोर उमेदवार आहेत, तर ज्योती माळवे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. शिवडीतील 7 अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शिवडीमधून शलाका पाटील यांनी वॉर्ड क्रमांक 203 मधून अर्ज मागे घेतलाय, तर वॉर्ड क्रमांक 203 मधून तृप्ती गणेश आडविरेकर, वॉर्ड क्रमांक 203 मधूनच आकांक्षा गावडे, वॉर्ड क्रमांक 205 मधून दीप्ती माळकर, वॉर्ड क्रमांक 202 मधून निलेश राणे, वॉर्ड क्रमांक 206 मधून शेखर मोकल, वॉर्ड क्रमांक 206 मधून राहुल यादव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर वरळीमध्ये प्रभाग क्रमांक 199 मधून रत्ना महाले, प्रभाग क्रमांक 199 मधूनच सरसू सेपुरी आणि प्रभाग क्रमांक 196 मधून रोहिणी खंडाळे, प्रभाग क्रमांक 193 मधून निकिता गडशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. पक्षाचा एव्ही फॉर्म गिळणाऱ्या उद्धव कांबळेंनी निवडणुकीमधून माघार घेतली आहे. अन्याय होऊ देणार नाही असं शिंदेंनी आश्वासन दिल्याचं उद्धव कांबळे म्हणाले. अर्ज माघारीनंतर उद्धव कांबळेंना अश्रू अनावर झाले. पुण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे अर्ज गिळणारे उमेदवार उद्धव कांबळेंनी अखेर माघार घेतली. प्रभाग क्रमांक 36 मधून उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यांच्याच पक्षातल्या मच्छिंद्र ढवळेंचा एबी फॉर्म उद्धव कांबळेंनी गिळला होता. पुण्यात गुरुवारी झालेल्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी थेट कांबळेंची दखल घेतली. यावेळी अन्याय होऊ देणार नसल्याचं शिंदेंनी कांबळेंना आश्वासन दिलंय. यावेळी उद्धव कांबळेंना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले होते. तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू एकनिष्ठ कार्यकर्ता आहे शिवसेनेचा. अनेक वर्षापासून तू तिथे काम करतोस. शिंदे साहेब हे अनाथांचे नाथ एकनाथ आहेत. माझ्यासारख्या गोरगरीब कष्टकऱ्यावरती कधीच अन्याय होऊन देणार नाहीत याची मला शाश्वती आहे 100%. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या विरोधामध्ये थेट लढाई असल्याचं अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं. दोन्ही राष्ट्रवादींची लढाई थेट भाजपच्या विरोधात आहे असं अजित पवार म्हणाले आहेत.
दोन्ही राष्ट्रवादींची लढाई ही थेट भाजपच्या विरोधामध्ये असणार असल्याचं मोठं वक्तव्य अजित पवारांनी केलं। पुण्यामध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी हे स्पष्ट केलं आहे। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त बैठका आणि गाठीभेटी यानंतर दोन्ही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यामध्ये सुद्धा एकत्र निवडणूक लढत आहेत। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांकडून जोरदार नियोजन करण्यात येत आहे। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींची थेट भाजपच्या विरोधामध्ये लढाई असेल, तर पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना देखील स्वबळावर लढणार आहे। पुण्यामध्ये भाजप 165 तर शिंदेची शिवसेना 123 जागा लढणार आहे। एकाही उमेदवारानं अर्ज मागे घेतला नाही। निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांकडून इतर उमेदवारांना माघारीसाठी फोन आणि धमक्या येत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला, तर माघारीसाठी उमेदवारांवर आरोच्या माध्यमातून दबाव आणल्याचा आरोप राऊतांनी केला आहे। आपण पक्ष एकत्र आलेलो आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे आपण काय ताकदीने लढा देत आहोत। आपल्या सर्वांना हे देखील माहिती आहे की समोरून सगळं काही वापरलं जाते, साम दाम दंडभेद सगळं वापरलं जाते। आणि मी हे नेहमी सांगतो की तन मन धन ह्या लढाईमध्ये तन आणि मन आपल्याकडे आहे, धन हे सगळं त्यांच्याकडे। अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत, धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ व्हा, नाहीतर असं करू, नाहीतर तसं करू, नाहीतर। आणि हे फक्त मुंबईत नाही तर अनेक शहरांमध्ये होते। काल आपले नेते अंबादास दानवेजींनी देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितलेल्या आहेत। हे निवडणूक अधिकारी धमक्या देत आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या मागे घ्या म्हणून, कारण त्यांच्यावरती संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे। प्रत्येक ठिकाणी जे निवडणूक अधिकारी आहेत, जे आरओ आहेत, त्यांच्यावर अनेक मंत्र्यांकडून दबाव येतो, अनेक मंत्र्यांचे फोन त्यांना जात आहेत। तर मनसे आणि शिवसेना युतीचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांच्या निवडणूक कार्यालयाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन केलं जात आहे। थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। उद्धव ठाकरे यांनी आज उमेदवारांना मार्गदर्शन केलेलं आहे। यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली। सूर्याजी पिसाळ 400 वर्ष लक्षात राहिले तसे मिंधे लक्षात राहतील। सूर्याजी पिसाळांवर गद्दारीचा टिळा तसा शिंदेंवर टिळा आहे अशी टीका ठाकरेंनी केली। तसंच 2 गुजरातींच्या हातात आपल्याला मुंबई द्यायची नाही असंही ठाकरे म्हणाले। आपल्याला लढायचे, जिंकायचे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तसंच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा देखील साधलाय। तर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। तर जशी लढाई मुघलांबरोबर झाली तशीच लढाई मुंबई महानगरपालिकेची आहे। सूर्याजी पिसाळ 400 वर्ष लक्षात राहिले तसे मिंधे लक्षात राहतील। ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। सूर्याजी पिसाळांवर गद्दारीचा टिळा तसाच शिंदेंवर टिळा असं उद्धव ठाकरे म्हणाले। 2 गुजरातींच्या हातात आपल्याला मुंबई द्यायची नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले। मनापासून काम करा, समोरून धनाचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होणार आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहे। एकही जागा नतद्रष्टांच्या हाती द्यायची नाही, ठाकरेंनी हा सल्ला दिलाय। बाळासाहेबांनी तर सर्व जातीपातीला एकत्र ठेवलं होतं आणि हे हिंदुत्वामध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत। आज या ठिकाणी गुजराती, मराठी असतील, हे सर्व हिंदू आहेत। मराठी कोण आहे? हिंदू आहे। गुजराती कोण आहे? हिंदू आहे। पण मला तर एवढंच सांगायचं आहे की यामध्ये अशा प्रकारचं भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा ना। एक तरी विकासाचं काम तुम्ही दाखवा। मुंबई मराठी माणसापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, हे गेल्या अनेक वर्षाची घिसीपिटी आम्ही कॅसेट ऐकतोय।